मिरज तालुक्यातील आरग येथे असलेल्या ॲक्सिस बँकेचे एटीएम चक्क जेसीबीच्या सहाय्याने फोडून एटीएमच्या आत असलेली रक्कम घेऊन जाण्याचा धाडसी प्रयत्न चोरट्यांनी केला असून परंतु जेसीबीनेही एटीएममध्ये रक्कम ठेवण्यासाठी असलेला कप्पा फुटला नाही। त्यामुळे एटीएममध्ये असलेले 27 लाख रुपये एटीएममध्येच राहिले। या घटनेची नोंद मिरज शहर पोलिसात झाली असून पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू केला आहे। पोलिसांनी पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही फुटेज तसेच एटीएममधील सीसीटीव्हीमध्ये चोरटा कैद झालाय। सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटा एकटा दिसत असला तरी आणखी कोणीतरी असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून जेसीबीने एटीएम फोडणारा चोरटा हा जेसीबी ऑपरेटर असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। एटीएम मशीनचे केबिन फोडून केबिनमधील एटीएम मशीन बाहेर आणून त्याचे 3 तुकडे करून पैसे काढण्याचा प्रयत्न केलाय। ग्रामस्थ जागे झाल्याची चाहूल लागल्यानेच तो चोरटा जेसीबी मशीन घेऊन गेला। जेसीबी मशीन ही पोलिसांनी ताब्यात घेतली असून जेसीबी मालक खंदारे यांचीही चौकशी सुरू केली आहे। विजेची वाढती मागणी, कोळशाची कमतरता यामुळे वीज निर्मितीत घट झाल्याने भारनियमन सुरू झाले। या पार्श्वभूमीवर वीज वाहिन्यांवरील वीज चोरी तपासण्याची मोहीम राबवण्यात येते। जिल्ह्यात धडक मोहिमेअंतर्गत 212 आकडे बहादरांवर कारवाई केली। जत तालुक्यात सर्वाधिक 124 ठिकाणी तर तासगाव तालुक्यात 35 ठिकाणी वीज चोरी उघडकीस आली। तिकोंडी, उमदी, पाजळी, आळते, हातनोली, कुमठे, उपळावी या गावात कारवाई झाली। या भागातील वीज वाहिन्या आकडेमुक्त आणि भारमुक्तही झाल्या। त्यामुळे वीज यंत्रणेत 4.31 मेगावॅटचा वीज भार उपलब्ध झालाय। यापुढेही कारवाई सुरूच राहणार असल्याचे महावितरणाकडून स्पष्ट झाले। गेल्या 2 वर्षांपासून विजेची थकबाकी वाढत आहे। दिवसेंदिवस त्यामध्ये वाढ सुरूच असल्याने महावितरण कंपनी आर्थिक अडचणीत सापडली आहे। जिल्ह्यातील वीज चोरी कमी करण्यासाठी प्रशासनाने पथक तयार केले, त्यांच्याकडून मोहीम सुरू केली आहे। त्यामुळे वीज वाहिन्या आकडेमुक्त आणि भारमुक्त करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू झालेत। ज्या ठिकाणी वीज चोरीचे प्रकरणे आहेत ती सर्व उघडकीस आणून संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे। यापुढेही कारवाई सुरूच राहणार असल्याचे महावितरणाकडून स्पष्ट करण्यात आले। महानगरपालिकेच्या कृष्णामाई जत्रेसाठी तिसऱ्या दिवशी समर्थ घाट सांगलीकर जनतेच्या गर्दीने फुलून निघालाय। तिसऱ्या दिवशी दीपोत्सव, लावणी, कराटे शो, पाण्यातील मशाल डान्स आणि उखाणे स्पर्धेमुळे जल्लोष झालाय। रविवारी जत्रेचा समारोप आहे। महापालिका आयुक्त नितीन कापडनीस यांच्या मार्गदर्शनाखाली 3 दिवस जनतेने उत्साही प्रतिसाद दिलाय। 21 एप्रिल रोजी कृष्णामाईच्या जत्रेला समर्थ घाटावर सुरुवात झाली। यानंतर 3 दिवसात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी मिळाली। 3 दिवसात चला हवा येऊ द्याचे कलाकार तसेच उत्सव नात्याचा या कार्यक्रमाच्या सर्व कलाकार यांनीही कृष्णामाईच्या जत्रेला हजेरी लावली होती। तिसऱ्या दिवशी कराटे शो, नेत्रदीपक दीपोत्सव, लेसर शो याबरोबर नंदा पूजा, धनश्री निर्मला वाईकर यांच्या पथकाचा लावण्यांचा बहारदार कार्यक्रम झालाय। याचबरोबर उखाणी स्पर्धाही संपन्न झाल्या। आयुक्त कापडनीस यांच्यासह यांच्या मार्गदर्शनाखाली टीमने या कार्यक्रमाचं संयोजन केले। या कार्यक्रमास पोलीस उपअधीक्षक अजित टिके, मिरजेचे उपअधीक्षक अशोक विरकर, स्थायी सभापती निरंजन आवटी सहकुटुंब उपस्थित होते। रविवारी विविध कार्यक्रम होणार असून दुपारी 3 वाजता पोहण्याच्या स्पर्धा होणार आहेत। याचबरोबर कृष्णामाई जत्रेचा समारोप होणार आहे। शासनाच्या आदेशानुसार जिल्हा परिषद आणि पंचायत समितींचा ओबीसी राजकीय डाटा सादर करण्यात आला आहे। ग्रामपंचायतींचा डाटा गोळा करण्याचं काम अंतिम टप्प्यात आहे। आठवडाभरात ग्रामपंचायतींच्या डाटाचं पूर्ण होण्याची आशा आहे। ओबीसींचं आरक्षण रद्द झाल्यावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लटकल्या आहेत। राज्य सरकार ओबीसीच्या राजकीय आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्यास तयार नाही, तर सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणासाठी एम्पिरिकल डाटा सादर करण्याचे आदेश दिले। त्यासाठी राज्य शासनाने आयोग नेमलाय। या आयोगाकडून जिल्हा परिषद, पंचायत समित्या, महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती, ग्रामपंचायती यांचा ओबीसी डाटा गोळा करण्यात येतोय। स्थानिक स्वराज्य संस्था स्थापन झाल्यापासून या संस्थांमध्ये प्रत्येक निवडणुकीवेळी किती ओबीसी सदस्य निवडून आले होते याची माहिती, त्यांचे जात प्रमाणपत्र गोळा करण्यात आले। राज्यात 1994 पासून ओबीसींचं राजकीय आरक्षण लागू झालं होतं, त्यामुळे त्याच्या पुढील निवडणुकांमधील डाटा उपलब्ध आहे, मात्र त्याच्या पूर्वीचा डाटा गोळा करण्यात येतोय। पंतप्रधान मोदी हे देशाची धुरा सक्षमपणे सांभाळत आहेत। त्यांच्या नेतृत्वाखाली गोव्यात उत्तम कामगिरी करत आहोत। यापुढेही ते देशाचे नेतृत्व जागतिक पातळीवर उंचावण्यासाठी तसेच गोवा राज्यासाठी चांगली सुस्थिती निर्माण व्हावी आणि परत एकदा देशात मोदीजींना काम करण्याची संधी मिळावी असे साकडे गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी श्री दत्तगुरू चरणी घातले। औदुंबर येथे गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी दर्शनासाठी आले असता ते पत्रकारांशी बोलत होते। यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख उपस्थित होते। यावेळी दत्त मंदिर मुख्यमंत्री यांच्या हस्ते आरती करण्यात आली। यानंतर मंदिर व्यवस्थापनाच्या वतीने त्यांचा सत्कारही करण्यात आलाय। यानंतर मुख्यमंत्री यांनी अंकलखोप येथील भाजपा कार्यालयात सदिच्छा भेट देऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं। याप्रसंगी भाजपचे तालुका अध्यक्ष विजयसिंह पाटील, रोहित पाटील, प्रांताधिकारी गणेश मरकड, तहसीलदार निवास डहाणे, पोलीस उपअधीक्षक अश्विनी शेंडके, उद्योजक गिरीश चितळे, प्रवीण शेटे यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।
कुपवाड येथील वृद्ध सेवाश्रम येथे आपल्या नातवाच्या वाढदिवसाचं औचित्य साधून तासगाव येथील सेवानिवृत्त शिक्षक दत्तात्रय काकडे यांनी आपला नातू ओम उदय काकडे याच्या वाढदिवसानिमित्त 1 लाखाचा धनादेश वृद्ध सेवाश्रमाचे अध्यक्ष माजी आमदार शरद पाटील यांच्याकडे सुपूर्द केला। यावेळी सेवानिवृत्त शिक्षक दत्तात्रय काकडे म्हणाले, समाजामध्ये ज्येष्ठांविषयी आस्था निर्माण व्हावी, निसर्गाने दिलेले निसर्गाला परत देण्याची भावना समाजामध्ये जागृत व्हावी या उद्देशाने हे सामाजिक काम करत आहे। सर्व काही निसर्गाचं देणं आहे, आपलं काहीच नाही या उदांत हेतूनं या वर्षात 7 मार्च रोजी स्वतःच्या पत्नीच्या वाढदिवसानिमित्त 30,000, 1 एप्रिल रोजी स्वतःच्या वाढदिवसानिमित्त आणि 19 एप्रिल रोजी नातवाच्या वाढदिवसादिवशी 1 लाख अशी देणगी देऊन समाजामध्ये समाजाविषयीची आस्था आपणही काहीतरी देणं लागतो, आपल्या जवळील असलेल्या गरजूंना देत जावं, दिल्यानं काहीही कमी पडत नाही, त्यामुळे मी सदैव काही ना काहीतरी समाजासाठी देत असतो असं ते म्हणाले। राष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंतीनिमित्त विचारांचा, समतेचा, न्यायाचा, संविधानाचा शाहिरी जलसा कार्यक्रम सावळज येथे संपन्न झालाय। यावेळी सावळज गावातील आणि इतर भागात काम करणारे पक्ष संघटना, प्रतिष्ठित मान्यवरांच्या हस्ते फोटो पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली। सर्वच महापुरुषांचा इतिहास, त्यांचा संघर्ष गायनातून सर्वांना ऐकायला मिळाला। आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सावळज येथे शाहिरी जलसा कार्यक्रमात झालेली गर्दी महापुरुषांच्या विचारांची होती। राष्ट्र विकास सेना पक्षाचे नेते प्रशांत सदामते यांनी ही शाहिरी जलसा कार्यक्रम आयोजित केला होता। यावेळी आरपीआय तासगाव तालुका अध्यक्ष प्रवीण धेंडे, विकास सोसायटीचे नूतन चेअरमन ऋषिकेश बिर्ने, महावीर धेंडे, माजी सरपंच योगेश पाटील, उपसरपंच संजय थोरात, प्रशांत कुलकर्णी, बाळासाहेब रास्ते, प्रदीप माळी, बाळासो निकम, शहाजी शिंदे, दादासाहेब कस्तुरे, बापूसाहेब कांबळे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते।